या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत डॉमिनोज पिझ्झा। जेव्हा मनात येईल डॉमिनोज। नमस्कार, मी तन्मय टिल्लू। लक्षवेधी चर्चेत आपलं स्वागत। दोन मुलं, छोटीशी, शाळेत जाणारी, कोणत्याही अपरिचिताला काका म्हणत आपलं मानणारी, अशाच एका काकानं त्यांच्या विश्वासघात केलाय। त्यांना खोलीत डांबून त्या कोवळ्या मुलांवर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आलेत। त्या अत्याचारानंतर दोन्ही मुलांनी उंदराला मारण्यासाठीचं विष देखील घेतलंय। त्यात एकाचा प्राण गेलाय तर दुसरा मृत्यूशी झुंजतोय। त्यानं जाताना आपल्या वडिलांना सांगितलंय, बाबा ते डॉन आहेत, तुम्ही गावाला निघून जा। मुंबईतल्या पवईच्या फिल्टरपाडा वस्तीतली ही घटना आहे, हादरवून टाकणारी आहे। मात्र कमी अधिक फरकानं महाराष्ट्रात रोजच कुठे ना कुठेतरी असे अत्याचार उघड होत असतात। त्यामुळेच आजचा लक्षवेधीचा चर्चा आणि मुद्दा नराधमांच्या विकृतीला नेमकं रोखायचं तरी कसं। तर या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ही चर्चा कुठल्या मुद्द्यांवर करणार आहोत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुद्दा क्रमांक 1, मुंबईतील पवईत विकृतांचा गुंडाराज का वाढतोय। मुद्दा क्रमांक 2, अत्याचार झालेलेच का स्वतःला संपवतात। आणि मुद्दा क्रमांक 3, ही जी नराधमांची विकृती आहे ती नेमकी रोखायची तरी कसं। तर तुम्ही देखील या चर्चेत सहभाग घेऊ शकता आणि लक्षवेधी चर्चेचा आज हाच मुद्दा आहे, हाच प्रश्न आहे। तुम्ही देखील ट्विटरवरती व्यक्त व्हा, कशी संपवायची नराधमांची विकृती। तर अल्पवयीन मुलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचारासाठी एक हेल्पलाईन नंबर देखील आम्ही फ्लॅश करतोय। 1098 या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करून मदत देखील मिळवू शकता। तर आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत शिवसेना आमदार नीलम गोरे, थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील। मुंबईवरून आपले प्रतिनिधी विशाल सिंग देखील आहेत। राष्ट्रवादीचे आमदार विद्या चव्हाण त्या देखील उपस्थित असतील। आपल्यासोबत मुंबई स्टुडिओत दीपक सोनवणे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि आपल्यासोबत स्वतः तुळशीदास भोयटे संपादक देखील आहेत, आणि आपल्यासोबत डॉक्टर प्राजक्ता देशपांडे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट त्या देखील या चर्चेत सहभागी होणार आहेत। तर मुंबईत आज जी घटना घडली आहे त्यात 2 अल्पवयीन मुलांवरती लैंगिक अत्याचार झाल्याची ती धक्कादायक घटना आहे। या घाबरलेल्या पीडित मुलानं वो डॉन है, आप लोग घर बेचकर गाव चले जाओ अशी कळकळीची विनंती केली आहे। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सिंग यांनी। पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मोरारजी नगर येथे 12 जुलै रोजी 2 अल्पवयीन मुलं, एकाचं वय 10 तर एकाचा 12 वर्ष, ह्या दोन्ही मुलांवरती लैंगिक अत्याचार झाला होता। त्या दिवशी ते दोन्ही मुलं ह्याच एरियामध्ये खेळत होते की अचानक 3 माणसं आली। 3 माणसांनी त्यांना तुम्हाला पाणी पियाला देतो असा बोलून एका रूममध्ये घेऊन गेले। त्या रूममध्ये त्या लोकांनी त्याच्यासोबत लैंगिक अत्याचार केला। ज्यानंतर ते मुलं निघाली। 3-4 दिवस ते मुलं डिप्रेशनमध्ये होती। त्यानंतर त्या 2 मुलांनी विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये 10 वर्षीय जो मुलगा होता त्याची मृत्यू झाली। पण जो दुसरा मुलगा आहे ज्याचा वय 12 वर्ष आहे तो अजूनही KMच्या ICUमध्ये ॲडमिट आहे, त्याच्यावरती उपचार सुरू आहे आणि त्याचा लिव्हर खराब झाला आहे। पण नंतर त्या मुलांनीच माहिती दिली की त्यांनी विष प्राशन का केला। त्यांनी कारण सांगितलं की 3 लोकांनी त्यांच्यावरती अत्याचार केला, ज्याच्या त्याला लाज वाटते आणि ह्या समोर त्यांनी तो विष प्राशन केला आहे। सध्या तो मुलगा ICUमध्ये ॲडमिट असून त्याच्यावरती उपचार सुरू आहे आणि पवई पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवरती गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। त्यामुळे राजीवसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। पापा मेरे साथ गलत हुआ है असं परळच्या KEM रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या 13 वर्षीय मुलानं वडिलांना सांगितलंय आणि त्यांच्या पायाखालची हे ऐकून जमीन सरकली। पाहूया। कौन काम किया, बता क्या किया, बता। मैं कह रहा
हाँ कौन लेके गया बता। बात मान लो। बात मानेंगे बता। कौन किया था बता तेरे साथ में क्या किया। भागा मेरे पीछे पड़ा था। मैं डर गया मैं भाग रहा है। फिर तो क्या हुआ। फिर क्या हुआ। हम लोग है ना चुप अब बता दो तो उसको मारेंगे। बोलो। डर के मारे मैं भागे जा रहा वो भी भागते जा रहा है। हाँ तो बताओ कौन आदमी था उसका मार डालूंगा काट डालूंगा बताओ कौन आदमी है। आँख में डर लगता। हाँ मैं उसकी आँख में डरता। हाँ क्या हुआ बोला तो मम्मी पापा को मार दूंगा मैं ऐसा कुछ बोला। किसी ने तेरे साथ में क्या किया कुछ किया नहीं तो फिर बोला हाँ। कि मैं बस समीर के साथ में कुछ किया नहीं। हाँ वो मुझे बस लग रहा था कि उसे जान से मार डालेगा। ऐसा गुस्से में देख रहा था। तो फिर क्या हुआ। कुछ नहीं उसे बस गुस्से में देख रहा था बस। इतना ही हुआ। ऐसा लग रहा था उसे काटने वाला था। हाँ कौन काटने वाला था तू। सांप। तर चर्चेला सुरुवात करतो सर मी बोयटे सर मी तुमच्याकडे येतो पहिले. मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि या उक्तीला लाजीरवाणी अक्षरशः लाजीरवाणी आणि न साजेशी अशी ही कृती घडलेली आहे. नक्कीच म्हणजे तो मुलगा बोलत असताना ऐकत नाही त्याचं. हो एका मुलानं तर जीव गमावला. मला असं वाटतं की केवळ दरवेळी कायद्याच्या नावानं प्रशासनाच्या नावानं शिमगा करण्यात काही अर्थ नसतो. ही तुम्हाला मला सर्वांनाच त्या मुलांनी दोघांनी जे विषप्राशन केलं ना ते आपल्या सर्वांना आपल्या संपूर्ण समाजव्यवस्थेला दिलेली एक चपराक आहे. चपराक काय थोबाडात मारून गेलेत ती मुलं. म्हणजे तो जिवंत उरलेला मुलगा केवळ त्याच्या बोलण्यातून हे सारं उलगडलं नाही तर शेवटपर्यंत कळलं नव्हतं. वेगवेगळे तर्कवितर्क लढवले गेले असते. कदाचित पोस्टमॉर्टममध्ये थोडं उघड झालं असतं मात्र कारण कळलं नसतं. एक म्हणजे दोन मुलांवर अत्याचार होतात. स्त्री अत्याचारांसारखंच हे प्रकरण की नेहमी आपल्याकडे हेच घडतं. मी समाजाला दोष का देतोय तुम्हाला आम्हाला दोष का देतोय त्याचं कारण आहे की दोन मुलांवर अमानुष अमानवीय असे अत्याचार होतात आणि त्यानंतर ती मुलं स्वतःला दोष देतात. स्वतःच्या कुटुंबाचं काहीतरी हे गुंड बरं वाईट करतील या भीतीनं जणू काही त्यांना खात्री असते की हा समाज या समाजातली लोक आम्हाला चुकीचं मानणार नाहीत. माझ्या कुटुंबाच्या सोबत त्यांच्या संरक्षणासाठी उभे ठाकणार नाहीत आणि त्या भीतीच्या सावटाखाली ते स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतात. दोन चिमुरटी मुलं 10 वर्ष 13 वर्ष त्यातला एकाचा तर मृत्यूही उडवला आणि पुन्हा ते त्या आपल्या घरच्यांना सांगतात की तुम्ही निघून जा इथून. ते डॉन आहेत ते तुमचंच वाईट करतील. मला असं वाटतं की आपण विश्वास गमावलेला आहे की काय. म्हणजे महिलांच्या बाबतीत अनेकदा हाच अनुभव येतो की जी पीडित असते त्या मुलीला त्या महिलेला मग ते वय काहीही असो दोष ते जणू काही दोषी आहे अशा पद्धतीनं समाजातल्या एका विशिष्ट वर्गाची वागणूक असते. या मुलांच्या मनातसुद्धा त्याच प्रकारची कुठेतरी भीती असावी. याचा अर्थच मला असं वाटतं की आपण विश्वास गमावण्यात कमी पडतो आहे आणि कुठेतरी विश्वास आणि त्याचवेळी समाजातल्या प्रत्येक घटकाला मी दोष देतो आहे का नाही. या प्रकरणात शिवसेनेच्या ज्या कार्यकर्त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय सामाजिक तेवढं मोठं काय नाव नाही त्यांचं तरीसुद्धा ते ज्या पद्धतीने उभे टाकला आहे तो माणूस. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा माणूस या प्रकरणातला म्हणजे ट्युशनचे टीचर ते शिक्षक की ज्यांना लक्षात आलं की मुलं काहीतरी थोडीशी भीतीच्या सावटाखाली वाटतात आणि त्यांनी लक्ष वेधलं. नाहीतर घरच्यांना कळलंही नसतं कदाचित कशामुळे आपली मुलं असं झालं त्यांनी विष का प्राशन केलं. हे सर्व मला असं वाटतं की आजची चर्चा ज्या प्रकारे ते जे कोणी तथाकथित माफिया डॉन आहेत त्या फिल्टरपाडा वस्तीतले त्यांना अद्दल घडवण्यासाठी पोलिसांवर दबाव निर्माण करणारी जशी ठरावी त्याचवेळी समाजामध्ये एकंदरीत एक विश्वास निर्माण करावा आपण. अशा प्रकारे जर दुर्दैवाने कोणाच्या बाबतीत घडलं तर त्यांच्या बाबतीतली आपली जबाबदारी आहे सर्वांचीच. तन्मय तुझी माझी विद्याताई आहेत सातत्यानं त्या लढत असतात. नीलमताई आहेत आपल्यासोबत त्या लढत असतात. दीपक आहे जो झोपडपट्टीतल्या मुलांसोबत काम करतो स्वतः. या सर्वांचीच आपली मिळून एक जबाबदारी आहे. कारण केवळ लढवय्या नीलमताई किंवा विद्याताई लढतात म्हणून नाही इतरांची सुद्धा जबाबदारी आहे. त्या लढत आहेत. आपण सुद्धा विश्वास निर्माण केला पाहिजे हीच या लक्षवेधी चर्चेची अपेक्षा आहे. खरं आहे सर. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल सिंग देखील आहेत. विशाल मी तुमच्याकडे येतो. ह्या कुप्रवृत्ती आहेत ज्या समाजाला त्यांचा राग आल्या वाचून राहत नाही. तुम्ही देखील हे प्रकरण फॉलो करतायत खूप दिवसात आजपासून आज सकाळपासून काय सांगाल.
तर मग आपण पाहिलं तर अत्यंत एक विकृत मानसिकता आहे की 10 वर्षाचा मुलगा आणि 13 वर्षाचा मुलगा ते जर खेळायला बाहेर निघाले तर ते सुरक्षित घरी येणार की नाही हा एक प्रश्न आपल्या समोर निर्माण झालेला आहे। आता तो मुलगा सध्या ॲडमिट आहे जे KM मध्ये, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, त्याचे वडील माझ्यासोबत आहेत। हम आपसे जानना चाहेंगे कि आपको कब पता चला कि आपके बेटे जहर पिया है और उसका जो मेन रीज़न है जहर पीने का वो आपको कब पता चला? जहर उसने 12 तारीख को पिया और बताया लड़का कल बताया लड़के ने कि मेरे साथ में ऐसा ऐसा किया है लोगों ने, लेकिन जहर के बारे में मुझे 12 तारीख को मालूम पड़ा। जी सर, देखा जाए जिस दिन से जहर पिया था या जिस दिन से पूरा वाकया हुआ था तब से उसकी स्वभाव में हवा में क्या फ़र्क देखा आपने? आपने पूछने की कोशिश की, जानना चाहा? हाँ, जानना चाहा मैंने। क्लास टीचर भी मुझे बुलाई थी कि बच्चा बहुत सहमा है, डरा डरा सा है। बच्चे से हमने पूछा तो बोला क्या हो रहा है बेटा तुम्हें? बच्चा बोलता है कि मुझे डर लग रहा है पापा, मुझे कोई आके मार देगा, मैं इधर नहीं रहना चाहता हूँ, मैं पढ़ना नहीं चाहता हूँ, ऐसा बोल रहा था बच्चा। मैं बोला हो सकता है कि ट्यूशन में जा रहा है इसके लिए वो डरता होगा, नहीं पढ़ना होगा, ऐसा मतलब बहाना बनाता होगा। मैं इस पे टाल दिया, लेकिन मुझे नहीं मालूम था कि मेरे बेटा के साथ में ऐसा गलत काम हुआ है। जब मेरा बेटा कल मुझे बताया कि ऐसा सब बात हुआ, बाद में चेकिंग हुआ तो मालूम पड़ा कि सच बात है कि इसके साथ में दुष्कर्म किया गया है। और दूसरा मेरा बच्चा बोला कि मैं और मेरा दोस्त के साथ में, दोनों जन के साथ में ऐसा किया गया था। उसको अलग रूम में लेके गए, मुझे अलग रूम में लेके गए और वो लोग ने बारी बारी से मेरे साथ में गंदा काम किया। और उसके बाद में मुझे धमकाया, डराया कि तुम अपने मम्मा पापा को बताओगे तो तुम्हारे मम्मी पापा को मार देंगे और तुमको भी मार देंगे। इसके लिए बच्चा डर के मारे बताया नहीं। बहुत रिक्वेस्ट करने के बाद बच्चा बोला कि मैं तो मर ही रहा हूँ, लेकिन मैं बता रहा हूँ तुमको, मैं तो जीवित नहीं रहूँगा, ऐसा बच्चा बोल रहा है। तो बताया मुझे, उसके मम्मी को बताया कि ऐसा ऐसा बात है और मेरे साथ में ऐसा ऐसा लोगों ने किया है। तब फिर पुलिस को मैं बताया, फिर पुलिस ने एक्शन लिया और उसके बाद में रिपोर्ट दर्ज किया गया। आपण बघाल तर असा बोलणं आहे विशाल सर्वात महत्वाचा मुद्दा यातला आहे ते एक पिता आपल्या मनातली पीडा व्यक्त करतोय। कालच त्यांना कळलं, खरं तर इतके दिवस त्यांना अंधारात होते, ते स्वतःलाही त्यांच्या मानसिकतेतनं आपण समजू शकतो। मात्र ते नराधम ज्याला तो मुलगा माफिया डॉन म्हणालेला, ते नराधम नेमके कोण, त्यांची नावं पोलिसांपर्यंत आली आहेत का आणि काही कारवाई झाली आहे का? त्याच्या वडिलांनाच विचारा की त्यांनी तक्रारीत तशी नावं आता समाविष्ट केलेली आहेत का? नक्की सर, आपसे जानना चाहेंगे, बच्चे ने कुछ नाम बताया था हल्का सा, आपने वो नाम पुलिस को बताया है, पुलिस क्या बोल रही है? पुलिस से बोल रही है कि हम कोशिश कर रहे हैं, लेकिन जहीर ऐसा कोई लड़का नाम ने बताया, उसके ऊपर पुलिस एक्शन ले रही है, लेकिन अभी तक किसी को पकड़ा नहीं है, किसी का नाम नहीं आया है। और मैं पुलिस से रिक्वेस्ट कर रहा हूँ कि मेरा हेल्प करे प्लीज़, मैं यही चाहता हूँ। अभी भी आप पवई पुलिस स्टेशन गए थे, किन अफसर से आपकी बात हुई, क्या बोल रहे हैं आपको? अब मुझे आश्वासन दिए कि हम जरूर उसको पकड़ेंगे, बस हम कोशिश हमारा जारी है, यही बोले उन्होंने मुझे। जो आप नाम बता रहे हैं उस नाम से मिलता तो कोई नाम यहाँ पे है? नाम तो बहुत होएगा, लेकिन पुलिस इसके लिए एक्शन ले तो पूछे तो मालूम पडेगा। तर भोसले आपण पाहिलं तर सध्या ते जे मुलांनी जे सांगितलं आहे, मुलांमध्ये जी भीती आहे ती भीती पूर्वत मुलांनी आपल्या वडिलांना सांगितलं आहे आणि ते वडिलांनी जाऊन पवई पोलिसांना कळवलेली गोष्ट आहे आणि पोलीस सांगते की आम्ही शोधतो आहे, पण आतापर्यंत त्यांच्या हाती कोणताही असा महत्त्वाचा पुरावा काहीच लागला नाही आहे। नक्कीच विशाल। दीपक आपल्यासोबत दीपक सोनवणे आहे। दीपक भोटे सर, तो आमच्यासोबत इथे थोडंसं विशाल थोडंसं थांबवतो, तुमच्याकडे पुन्हा यायचंच आहे या चर्चेत। दीपक सोनवणे तो कार्यकर्ता आहे, एक जिवंत मनाचा माणूस म्हणेल मी त्यांना, की झोपडपट्टीत सातत्यानं स्वतः फिरत स्वतःचे शिक्षण सांभाळत हा तरुण अशा प्रकारच्या प्रकरणात जर कुठं घडत असतील किंवा घडू पाहत असतील तिकडे जागल्यासारखा पहारा देणारा दीपक सोनवणे आपल्यासोबत आहे। दीपक, अशी अनेक प्रकरणं तुम्ही हाताळता, वेगवेगळे अनुभव येतात मनाला नेहमी, म्हणजे आपण किती म्हटलं की घडतंय आपल्याला त्याचा मुकाबला करायचा तरी मनाला धक्का बसत राहतो। आजचं आता तुम्ही ऐकताय की नेमकं विशेषतः झोपडपट्ट्यांमध्येच नाही, मध्यमवर्गीयांच्या वसाहतीत सुद्धा, सोसायटीमध्ये सुद्धा आणि उच्चभ्रू वर्गात सुद्धा अशा प्रकारचे अत्याचार होतात, छोट्याशा मुलींवर सुद्धा, मुलांवर सुद्धा। हे अनुभव जे असतात कुठंतरी अविश्वास आपल्यावरचाच आहे। नाही, नक्कीच हा अविश्वास आपल्यावरचा आहे, कारण आज जी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध जेवढा करो तेवढा कमीच आहे। पण अशा घटना घडू नयेत, म्हणजे आजपासून हे घडत नाही आहे तर 2007चा जर आकडा जर पाहिला आपण, भारतात जो बाललैंगिक शोषणाचा जो सर्वे झाला होता त्यात सांगितलं गेलं होतं की 52% मुलांचं लैंगिक शोषण झालं आणि त्या 52% मुलांच्या लैंगिक शोषणामध्ये अधिक मुलं हे मुलंसुद्धा होती, मुलगी आणि मुली दोन्ही। आणि 2007 नंतर सुद्धा जर आत्ता पाहिलं तर काय बदललं? काहीच बदललं नाही आणि हा आकडा अधिक वाढला गेला आहे। असं असताना लक्षात येते की
ह्या घटनेनंतर लक्षात येतं की ह्या मुलांसोबत लैंगिक शोषण झालं आहे. बऱ्याच वेळा मुलींच्या लैंगिक शोषण बाहेर येतात पण मुलांची येत नाही, कारण तो पुरुष आहे, पुरुषांसोबत लैंगिक शोषण होत आहे ही मानसिकताच आज आपल्या समाजामध्ये नाही आहे, राजकीय पक्षांमध्ये नाही आणि मुलांसाठी काम करणाऱ्या यंत्रणांमध्ये नाही आहे. पण कायदे आहेत हे सगळं असताना सुद्धा मुलगांसोबत लैंगिक शोषण होत आहे ही मानसिकता आधी आपल्यात जागृत करणं गरजेचं आहे. अडचण आहे. कायदे आहेत, म्हणजे विद्याताई, नीलमताई आपल्या सोबत आहेत, डॉक्टर प्राजक्ता देशपांडे आहेत, या सर्वांच्या प्रयत्नाने कायद्यांमध्ये हळूहळू खूप चांगले बदल होत आहेत. मात्र विद्याताई, म्हणजे तुम्ही ज्या संपूर्ण विभागात काम करता, अगदी स्वतः सुद्धा जे दीपकच्या बाबतीत बोलत असा की आरे कॉलनीचा हा जो सभोवतालचा भाग आहे नव्यानं वसलेला फिल्टरपाडा, त्यातलाच एक पवईचा, त्या ठिकाणची ही घटना हादरवून टाकणारी, या अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात, कायद्याचा वचक आपण म्हणतो. मात्र तरीसुद्धा आता समोर येत आहे की ते मुलं जे पीडित आहेत ते स्वतः विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतात. एक मुलगा तर जीवसुद्धा गमावतो आणि दुसरा आपल्या वडिलांना सांगतो की तुम्ही इथून निघून जा, एक सोडून जाते, माफिया डॉन आहे. नाही, या केसमध्ये तर मला असं वाटतं की पोलिसांचा खूप मोठा रोल असेल आणि आईवडिलांनी पहिल्यांदा घाबरता कामा नये आणि परिसरातील लोकांनीसुद्धा या ठिकाणी मदतीला धावून आलं पाहिजे. कारण त्या मुलांनी सांगितलं, ते मुलं एकतर लहान आहेत, त्यांना त्या गुंडांनी असं सांगितलं की आम्ही फार मोठे डॉन आहोत आणि आमच्याबद्दल जर काय तुम्ही काही बोलला तर आम्ही तुम्हाला संपवून टाकू, हे त्या मुलांना घाबरवण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे ते काय खरोखरच काही डॉन किंवा मोठे गुंड असण्याचा प्रश्न नाही, हे विकृत लोक आहेत आणि ह्या विकृतीला जर संपवायचं असेल तर अशा लोकांना ताबडतोब पकडून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांना कडक शासन झालं पाहिजे. आता त्यांना कडक शासन कधी होईल, ते लोक पकडले जातील तर. म्हणजे मला असं वाटतं हे गुन्हा होऊन एक 3-4 दिवस होऊन गेले तरीसुद्धा अजूनही ते गुन्हेगार सापडलेले नाही आहेत. म्हणजे कुठेतरी ते फार काहीतरी आईवडिलांना पण भीती वाटते की आमच्या मुलांना जर आम्हाला काहीतरी करतील तर ते कोणी डॉन वगैरे नाही आहेत आणि कोणी कितीही मोठे गुन्हेगार असले तरी पोलीस त्यांना पकडू शकतात. त्यामुळे पहिल्यांदा एरियातल्या लोकांनी, घरच्या लोकांनी, डॉक्टरांच्या मदतीने, पोलिसांनी त्या मुलाकडनं सगळी, आता त्याची अवस्था अशी आहे की त्याला ते सगळं सांगता येणं कठीण आहे. ते शिक्षक कोण आहेत त्यांच्याकडून जी माहिती मुलाने दिलेली आहे त्याप्रमाणे तातडीने त्या गुन्हेगारांना पहिल्यांदा ताब्यात घेतलं पाहिजे. नाहीतर मग हे अशा आम्ही कोणतरी गुड्डावून आहोत वगैरे हे काही, ह्याला काही अर्थ नाही आहे. आणि ही विकृती जर ठेचून काढायची असेल तर अशा गुन्हेगारांना पकडलं पाहिजे. कारण या मुलांचं वय लहान आहे, त्यांना आणि अगदी लहानही नाही आणि अगदी मोठंही नाही, मध्यम वयाची ही मुलं आहेत आणि यांना एक तर असं बिंबवण्यात आलं की तुम्ही कुठे काही बोलला तर आम्ही तुम्हाला खलास करू तुमच्या म्हणजे ही मुलं आपल्या आईवडिलांवरती, घरच्यांवरती प्रेम करतात म्हणून ते सांगतायत की काहीतरी होईल आपल्या आईवडिलांना. पण तशी भीती पहिल्यांदा मनातनं काढून टाकली पाहिजे. पोलिसांनी अक्षरशः हा सगळा एरिया काय आता हे कुठे बाहेरही गेलेले असतील, कारण आता हे मीडियातनं सगळीकडे आलेत, पण ह्यांना आधी शोधून काढलं पाहिजे, मगच ती विकृती आपल्याला ठेचता येईल. त्यामुळे पहिल्यांदा पोलिसांनी सगळीकडे जाऊन हा गुन्हा आहे, हा फार भयंकर स्वरूपाचा आहे आणि अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी आपली सगळी यंत्रणा कामाला लावली पाहिजे. नक्कीच विद्याताई, मला नीलमताईंकडे पण जायचं आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. चर्चा अशीच सुरू राहणार आहे. एक ब्रेक. विश्रांतीनंतर लक्षवेधी चर्चेत आपलं पुन्हा एकदा स्वागत. समाजात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा अशा विकृतींचा राग आल्याशिवाय राहत नाही. नीलमताई, मला तुमच्याकडे यायचंच आहे, पण आधी मी आपले प्रतिनिधी विशाल सिंग यांच्याकडे जातो. विशाल, आपल्यासोबत काही कार्यकर्ते होते म्हणाला, तुम्ही काय सांगाल? हॉस्पिटल से तन्मय, आमच्यासोबत तो शिवसेनेचा छोटासा कार्यकर्ता आहे, ह्या एरियातला छोटासा कार्यकर्ता आहे. पण त्याने ज्यावेळी ऐकलं एका मुलाने विषप्राशन केलं आहे, त्याचं कारण ऐकलं, त्यांचा स्वतःहून तो धावत आला त्या वेळेला मदतीसाठी. आपण त्यांच्याशी बोलूया. भावना, तुम्ही सांगा, तुम्हाला कधी समजलं, तुम्ही कशा प्रकारांची मदत केली? मला त्यांनी विष पिल्यानंतर 2 दिवसानंतर त्यांना सायन हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. तेव्हा त्यांनी मला आवाज दिला की मला मदतीची गरज आहे, मला हॉस्पिटलमध्ये त्याची सुविधा वगैरे काय आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. म्हणून कसं काय माझ्या मुलाला सहकार्य मिळेल त्या बाबतीत मी त्यांना सहकार्य केलं. मी तिथे स्वतःहून सायन हॉस्पिटलला गेलो, तिथे मी त्या डॉक्टरांशी बोललो. तिथून मी माझे नगरसेवक आहेत आणि सुधार समिती अध्यक्ष बाळानर साहेब, त्यांना फोन करून त्यांच्याशी कॉर्डिनेट करून त्यांना मी तिथून KM हॉस्पिटलला ट्रान्सफर करून त्यांना
तिथले डॉक्टर आहेत बांगर, त्यांना जाऊन भेटून त्यांच्याशी बोलून, तिथले डॉक्टर आहेत वॉर्डचे डॉक्टर त्यांच्याशी बोलून त्यांना मी तिथे ट्रान्सफर करण्यासाठी त्यांना मी विनंती वगैरे करून तिथे केलं. आणि त्यानंतर मग मी त्यांच्या सहकार्यासाठी मी त्यांना वायकर साहेबांना भेटायला गेलो. वायकर साहेबांना या गोष्टी सांगितल्यात, बाळानर साहेबांना सांगितल्या, त्यांनी देखील मला सहकार्य केलं. त्यांनी बांगर डॉक्टरांची मला ओळख दिली, त्यांना सहकार्य लाभेल असं ह्या पद्धतीने मी त्यांचं चांगलं हे काम केलं. आणि ह्या समाजामध्ये अशा गोष्टी करणाऱ्या माणसांना कुठेतरी ह्याचा थांबले पाहिजेत आणि ह्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे शोधून, कारण की समाजात आणखीन कोणाला या गोष्टीचा त्रास होऊ नये. आणि असं कुठे जर घडत असेल तर त्या गोष्टीला स्थानिक लेवलला म्हणून रहिवाशांनी ह्या अलर्ट राहावं की आपल्या मुलांवर लक्ष राहावं, आपली मुलं कुठे जातात, आपली मुलं काय करतात याच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर बारीकीने त्यांच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे आईवडिलांचं, हे मी विनंती करेन. आणि तिथल्या स्थानिक लेवलला की तिथले कार्यकर्ते असतील आणि शिवसेनेचे कोणी कार्य असतील त्यांना मी माझं स्वतःचं मत देतो की आपण ह्या गोष्टीवर अलर्ट राहावा की समाजात या गोष्टीचा कुठेही अजूनखीन कुठेतरी ह्याचा दुरुपयोग होऊ नये याचा आपण लक्ष ठेवा. ही माझी जेव्हा तुम्हाला समजलं की विष पिण्याचं मुख्य कारण असा होता, हे कृत्य केलं होतं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? तेव्हा मी वाटलं की मला त्या मुलाला मदत केली पाहिजे, म्हणून कुठून तरी हॉस्पिटलला वगैरे त्यांचं काहीतरी डॉक्टरांनी सांगितलं होतं की एवढा खर्च लागेल. म्हटलं एवढी त्याची ऐपत नाही आहे. मग मी इथून तिथून माझ्या न्यूज चॅनल माध्यमातून मी त्यांना कळवलं आणि चांगलं काम केलेलं आहे. मुलाची कामगिरी त्यांनी बजावलेली आहे. खरं तर त्यांनी आणि त्या ट्युशन शिक्षकाने. नीलमताईंकडे आपण जाऊया. नीलमताई, सकाळी सुद्धा या विषयावर आपण बोललो होतो. सातत्यानं घडणाऱ्या घटना आपण अनेकदा बिहारच्या नावानं बोट दाखवत असतो, बोटं मोडत असतो असं म्हटलं तरी त्याला गळा काढला जातो आपल्याकडे. मात्र प्रत्यक्षात बिहारमध्येही घडत नाही, ते आपल्या राज्यात घडताना दिसतं. या घटना की 2 छोटीशी मुलं त्यांचा दोष नसताना न केलेल्या गुन्ह्यासाठी ते स्वतःला शिक्षा करून घेताना दिसतात आणि तथाकथित एका माफिया डॉनच्या नावाने ते बोटं मोडतात. आत्तापर्यंत ते बोट दाखवतात, मात्र आतापर्यंत त्याच्यावर कारवाई नाही. कालच त्यांनी सांगितलेलं कदाचित कारवाई लवकर होईल अशी अपेक्षा बाळगूया. मात्र या मुलांसारख्यांचा जे पीडित आहेत खरं तर त्यांचा विश्वास का नाही आपल्यावर? का अशा पद्धतीने ते स्वतःलाच गुन्हेगार समजून स्वतःला संपवू पाहतात? एकतर मला असं वाटतं की फार मोठा सामाजिक दबाव आणि सोशल स्टिग्मा या विषयाला आहे. आणि त्यामुळे आपल्या मुलावरती असं काही झालं म्हटल्यावरती पालक जे आहेत ते स्वीकारायलाच तयार नसतात. आणि त्यामुळे या घटनेच्याकडे त्या शिकवणीच्या शिक्षकांनी जे लक्ष दिलं की हे गप्प आहे, मुलं जी आहेत ती, आणि श्री सकटे यांनी पण जी धावपळ केली सगळी ती योग्य केली त्यांनी. म्हणजे एक सामाजिक भूमिकेतूनच ते वागलेले आहेत. मी तर म्हणेन की बाळासाहेब ठाकरे जे सांगायचे 80% समाजकारण, ते सगळं भूमिका सकटे यांची आहे. आणि बाळा नर यांनी नगरसेवक असतानासुद्धा यासाठी या विद्यार्थ्याला इथे हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. तुळशीदासजी, मी आज स्वतः हॉस्पिटलला जाऊन, त्यांची आई होती, याचे वडील इथे आलेले दिसतात चॅनेलला, पण आई आणि मामा सगळं भेटले तिकडे त्यांना हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर बांगरांशी बोलले, त्या वॉर्डच्या डॉक्टर भाटिया आहेत त्यांच्याशी बोलले. त्याचं जे लिव्हर आहे ते भरपूर डॅमेज झालेलं आहे. आणि असं आहे, तुमचा जो प्रश्न आहे की का असं होतं आहे, तर मुळामध्ये हे जे पहिलं मूल दगावलं ना, त्याचं मला आज आता एक हे करते, म्हणजे तुम्ही ऑलरेडी हे शोध बोललाय की नाही मला माहीत नाही, परंतु एक धक्कादायक मला घटना अशी निदर्शनाला आली की पहिलं जे मूल दगावलं त्यानंतर त्या हॉस्पिटलमधल्या लोकांनी एक खाजगी डॉक्टर शोधला आणि त्या मुलाच्या आईवडिलांनी नैसर्गिक मृत्यू अशा प्रकारांनी सांगून त्या डॉक्टर्सना, आणि डॉक्टरांचंसुद्धा मला फार अयोग्य वाटलं वर्तन की त्यांनी त्या मुलाच्या शरीरावर अजून कुठे काही जखमा किंवा काय ती हिस्ट्री न घेता डिहायड्रेशन असं झालं आहे सांगून पोस्टमार्टेम न करता पहिल्या मुलाची विल्हेवाट लावलेली आहे. आणि त्यामुळे हा दुसरा मुलगा ज्यांनी पण पॉयझन घेतलं, पण ते घेतल्यानंतर त्यांनी आईवडिलांना सांगितलं की मी तुमच्यामुळे केली नाही आत्महत्या, माझ्यावर असा असा प्रकार झाला आहे. तर या मुलांनी आत्महत्या केली नसती तर या मुलावरती याच्या आईवडिलांनी विश्वास ठेवला असता, परंतु ही घटनासुद्धा एखाद्याच पूर्णपणाने समोरच आली नसती. आणि दुसरं म्हणजे त्या मुलांनी बेहोश असतानासुद्धा परत जे सत्य सांगितलं आईवडिलांना, त्याच्यामुळे हे सगळी प्रक्रिया सुरू झाली. मी त्या भागाचे DCP डॉक्टर नवीन रेड्डी यांच्याशी बोलले आहे. मी त्यांना मागणी केलेली आहे
की ज्या डॉक्टरनी अशी पूर्ण तपासणी न करता, पोस्टमार्टेम न करता कसं काय नॅचरल डेथ हे कारण दिलं, याची चौकशी झाली पाहिजे. आणि तुळशीदास हे इतकं भयंकर आहे सगळं, याच्यासाठी भयंकर आहे की तो जो माणूस आहे ज्यांनी आईवडिलांनी सुद्धा लपवून ठेवलं ही गोष्ट किंवा त्यांना कळली नाही, आपण काही आता मी त्या वादात जात नाही आहे, ते चौकशीमध्ये समोर येईल. त्याच्यामुळे हा जो जहीद आहे म्हणतायत हे लोक, तर अशी जहीद नावाची व्यक्ती आहे का, यांनीच एक यांच्या वेगवेगळ्या दबावातून कोणीतरी हा जहीद नामक सूत्रधार हे काम करतोय सगळं, ही पण तपासाची वेळ आली आहे. कारण डॉक्टरकडे घेऊन जाणं, नॅचरल डेथ सांगणं, विदाऊट पोस्टमार्टेम लोकांनी दबाव आणून ते डेड बॉडी द्यायला ताब्यात लावणं, या गोष्टी काही सहजासहजी होत नसतात कुठेही. लोकांची पण दिशाभूल झालेली असू शकते, लोकांना माहितीच नसेल की या पद्धतीने त्याच्यावरती अत्याचार जर का फार म्हणजे गुप्तांगामध्ये वगैरे सगळं जर का त्याला त्रास झाला असेल तर त्यांनीसुद्धा शॉकमध्ये मुलं जाऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी त्या डॉक्टरचा शोध घेतला पाहिजे की ज्यांनी या मुलाशी न बोलताच नॅचरल डेथ म्हणून कसं काय सर्टिफिकेट दिलं या विषयामध्ये, त्याची तपासणी झाली पाहिजे. आणि खरा हा जो जहीद नाव जे घेत आहेत त्या मुलांनी जहीद नाव सांगितलेलं आहे, पण काही वेळेला मला कालच आता पोलिसांशी आम्ही बरीच चर्चा केली एका दुसऱ्या केसमध्ये, तर ते सांगत होते त्यांच्या अशी एक बाललैंगिक शोषणाची केस अशी उघडकीला आली की तिथे आरोपींनी सगळी पुरुषांची नावं जी आहेत त्या मुलांवर अत्याचार करणाऱ्यांची, ती नावं महिलांची म्हणून दिली होती. आणि म्हणून आयडेंटिफिकेशन परेड जेव्हा व्हायला लागली त्या दुसऱ्या केसमध्ये, त्यावेळेला ते विचारायचे की हा अमुक आहे का, तर तो नाही म्हणायचा. आणि तुमच्याकडे नावं कुठली आहेत आरोपींची म्हटली तर बायकांची नावं होती. त्यामुळे आरोपी बऱ्याचशा क्लुप्त्या करत असतात या सगळ्यामध्ये. आणि म्हणून मुलांचा विश्वास जिंकण्याबरोबरच मला स्वतःला असं वाटतं की या मुलांशी बोलणं, बीट स्तरावरचे जे मार्शल आहेत शेवटी पोलीस, त्यांच्याबरोबर पालकांचा एक चांगल्या पद्धतीने ओळख असणं, आणि सक्त्यांसारखे जे कार्यकर्ते आहेत की जे एक सामाजिक भूमिकेतून लोकांच्या मदतीला तयार आहेत, त्यांनासुद्धा ताबडतोब ॲप्रोच होता येणं पोलिसांना, जेणेकरून कुठेतरी पोलिसांचं काम सोपं होईल. आणि जशा महिला दक्षता समिती असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला, तशा पोलीस चौकी स्तरावरती महिलांच्या फक्त नव्हे तर महिलांच्या आणि पुरुषांच्या अशा बीट स्तरावरची समित्या झाल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये तळागाळातले कार्यकर्तेही असतील. आणि ते कार्यकर्त्यांच्याकडून त्या बीट मार्शलला काम करत असताना थोडं अशा काही गोष्टी घडल्या तर फार लवकर समोर येऊ शकतील. आणि इथे विसरायला नको बोलते आपण डॉक्टर प्राजक्ता देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, पुण्यातून त्या आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, नेमकं अशा प्रकारच्या घटना घडतात, तुम्ही मानसशास्त्राचा खूप जवळून अभ्यास करता, अनेक अशा केसेस तुमच्याकडे येत असतात. या मुलांच्या मनावर जे बिंबवलं गेलं, जे भीतीचं दहशत, खरं तर भीती पण नाही, दहशत निर्माण केली गेली, अशा प्रकारच्या केसेसमध्ये कशा प्रकारे कुटुंबानं तसंच समाजाच्या मानसिकतेत सुद्धा बदल घडवण्यासाठी काय गरज वाटते तुम्हाला? नक्कीच हा एक खूप येणारा प्रॉब्लेम आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्या ज्या समाजाचा जो एक समज आहे लैंगिक अत्याचाराबद्दल, त्याच्यात मूलभूत चेंज येण्याची, बदल येण्याची खूप गरज आहे. की लैंगिक अत्याचार हा अत्याचार आहे, ह्याच्या त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा, नावाचा, कुठल्याही प्रकारच्या लाज किंवा मानहानीचा संबंध नाही. हा बदल मानसिकतेमध्ये येण्याचा खूप गरज आहे. कारण लैंगिक अत्याचाराबरोबर सर्वात मोठी गोष्ट जी येते ती म्हणजे लाज. की माझ्या मुलावर किंवा माझ्या मुलीवर जे काही झालेलं आहे ते अतिशय लाजिरवाणं आहे आणि त्यामुळे ते माझ्यासाठी खूप लाजिरवाणं आहे आणि त्याची मी वाच्यता न करणं हेच योग्य आहे. आणि कुठेतरी ह्या पीडित मुलांना पण हे खूप जास्त प्रखरतेने जाणवत असतं. म्हणूनच ती मुलं येऊन कुणाशीही चर्चा करत नाहीत, कुणाशीही बोलत नाहीत, कुणाला सांगत नाहीत आपल्यावर काय झालं आहे, आपलं दुःख काय आहे, आपल्याला काय त्रास होतो आहे. कारण डेफिनेटली त्यांना शारीरिक त्रास हा होत असणार आहे. ही दोन्ही मुलं 10-12 वर्षाची आहेत, अतिशय लहान वयातली आहेत. त्यांना कदाचित हेही माहीत नसेल की आपल्यावर नेमकं झालं आहे काय.
त्यामुळे ती एवढी भांबावून गेली, ती एवढी त्यांना एवढी शरम वाटली स्वतःची, कदाचित किळस वाटली. त्यांना असं कुठेतरी वाटलं की आपणच ह्याला जबाबदार आहोत, आपल्यामुळे हे कुठेतरी झालेलं आहे आणि आपण जर काही बोललो तर आपल्या घरच्यांना त्याचा त्रास होईल. आणि तुम्ही सांगताय ह्या चर्चेमध्ये की ती व्यक्ती जी होती ती गुन्हेगारी प्रवृत्तीची होती, त्यामुळे त्यांच्यावर अतिशय जास्त दडपण होतं, त्यांना होणाऱ्या परिस्थितीचा सर्वात जास्त भीती होती. त्यामुळे ते कुठेतरी खचून गेले आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. लैंगिक अत्याचाराबद्दल आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की एका शरीराच्या भागावर तो अत्याचार होत नाही, तर स्वत्वावर अत्याचार होतो, आपल्याबद्दलच्या आपल्या समज ह्याच्यावर अत्याचार होतो. खरं आहे डॉक्टर, स्वत्वावर अत्याचार झालेला असतो. मी विद्यार्थ्यांकडे जाऊ इच्छितो. सामाजिक पातळीवरती जेव्हा हे विषय चर्चिले जातात तिथे असे विषय येणं हे निषिद्ध मानलं जातं. काही वेळेला ही चर्चा होतच नाही. यावर आपलं काय म्हणणं आहे? नक्कीच. आणि त्याचबरोबर विद्यार्थी आणखी एक मुद्दा की नीलमताईंनी खूप खूप मोठं काम केलं खरं तर आज, की त्यांनी जे शोधून काढलं की त्या ज्याने जीव गमावला त्या मुलाच्या बाबतीत जी घटना घडली की डॉक्टरांनी सुद्धा थेट त्याला जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिलेला आहे त्यात मृत्यूचं कारण नैसर्गिक मृत्यू हे पुन्हा एकदा वेगळं काहीतरी. आणि एक वेगळा संशय जो माझ्या मनात मगाशी आला नीलमताई सांगत असताना की तो सूत्रधार तर नाही आहे, जो कोणी जहीर नावाचा तथाकथित आहे माफिया, तो मुळात कुठच्या एका वेगळ्या चेनचा सूत्रधार तर नाही आहे, सप्लायर चेनचा. खूप धक्कादायक सर्व काही यात एक एक समोर यायला लागलेलं आहे. विद्यार्थी नाही, निश्चितच ताईंनी जी माहिती दिली त्यातनं हे लक्षात आलं की डॉक्टरांनी काय नैसर्गिक मृत्यू काय आणि ज्या मुलाचा मृत्यू झाला आहे त्याच्या आईवडिलांनी तिथे ठाम राहायला पाहिजे. त्यांच्या मुलाने विषप्राशन केलं आहे लाजे काजे खातर की हे इतकं भयंकर अघोरी कृत्य असं त्याला वाटलं आहे. आणि त्याला असं वाटलं कदाचित आपल्याला आणि आपल्या आईवडिलांना समाजात तोंड दाखवता येणार नाही. म्हणजे हे जे आपण नेहमी म्हणतो की समाजाची मानसिकता बदलायला पाहिजे, म्हणजे गुन्हेगारांना पकडायला त्यांना शिक्षा होण्यासाठी. आणि सगळ्यात मोठा रोल पोलीस स्टेशनवर जर तुम्ही गेलं तर पोलीस स्टेशन मुली लहान शाळेतल्या मुली वगैरे शाळकरी मुली जर हरवल्या तर पोलीस त्याच्यात गंभीरच नसतात. पोलीस हे सांगतात की या मुली अशाच आहेत म्हणून त्या गेल्या असतील पळून कोणाबरोबर तरी. म्हणजे हे लैंगिक अत्याचार जे लहान मुलांवर होतं मुलींवरती होतात त्याच्या बाबतीत पोलीस स्टेशन किती गांभीर्याने त्या केसचा छडा लावता हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आणि इथे ह्या दोन्ही मुलांच्या आई वडिलांना आपण बघतो ते गरीब परिस्थितीतले आहेत आणि अशा प्रकारे जर मोठ्या प्रमाणात जर अत्याचार करायचं तर हे मोठं रॅकेट असणार आहे. कारण त्याने काय सांगितलं की आम्ही डॉन आहोत, आम्ही गुन्हेगार आहोत, आम्ही तुम्हाला, म्हणजे त्या मुलांच्या मनात भीती निर्माण केली की आपण तर मरूच पण आपल्या आई वडिलांनाही काहीतरी होईल म्हणून ते बोललेले नाही आहेत. पण अशा केसेसमध्ये पोलिसांनी सबंध मुंबईत नुसती पिंजून काढून या गुन्हेगारांना तातडीने शासन कसं होईल ते बघितलं पाहिजे. आणि असं जर मोठ्या प्रमाणात रॅकेट असेल तर ते रॅकेट कसं उद्ध्वस्त करता येईल, कारण हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. दोन्ही मुलांचा जीव जातोय आणि आईवडिलांना भीती वाटते की आपलं काय होईल. तर मला असं वाटतं आपल्या मनाला जरा मनातनं पहिल्यांदा ही भीती काढून टाकली पाहिजे आणि पोलिसांना योग्य ती माहिती दिली पाहिजे. आणि ह्या मुलांच्या आता जे स्टेटमेंट आहे नीलमताईंना काहीतरी विचारायचं. हां, माझं पॉईंट ऑफ ऑर्डर असं आहे विद्याताई, त्याच्यामध्ये त्या मुलाला नैसर्गिक मृत्यू असं सर्टिफिकेट एका खाजगी डॉक्टरनी दिलेलं आहे. हां, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये झालेलं नाही आहे. त्यांनी ते ट्रॉमा कुठलं जे तिथलं लोकल हॉस्पिटल आहे त्याच्याकडे गेले आणि एका दुसऱ्याच डॉक्टरकडून जाऊन त्यांनी ते सर्टिफिकेट आणलं. प्रश्न तुमचा अगदी योग्य आहे की आईवडिलांनी कसं काय म्हणतायत आईवडील स्वतःच की त्या दुसऱ्या केसमधले, हे नव्हे त्या दुसऱ्या केसमधले, की हा नैसर्गिक मृत्यू झाला आणि त्यांनी डिहायड्रेशन कॉज ऑफ डेथ दिलेलं आहे. आणि त्यामुळे तुमचा संशय बरोबर आहे की त्याच्या पाठीमागे कोणी आहे का काय हे घडवण्यामध्ये, हे मला वाटतंच आहे. फक्त मला त्याच्यात एक भोईटे थोडा ग्रे एरिया असा दिसतो आहे की या मुलांनी जो दगावला ऑलरेडी त्या मुलांनी पण औषध घेतलं होतं का नाही याच्याबद्दल त्याच्या आईवडिलांनी काय बोलले आपल्याला माहीत नाही आहे, कारण ते कुठलीच माहिती द्यायला तयार नाही आहेत कोणालाच. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे ते उलट असं म्हणतात की माझ्या मुलावरती अनैसर्गिक कृत्य झालं नाही. आता सक्ते त्यांना शोधून काढू शकतील किंवा तुमचे विशाल पाटील वगैरे, आणि ते शोधून काढून बघतील की ते काय बोलतायत आजच्या घडीला, कारण ही गोष्ट बाहेर आली म्हटल्यावरती एखादेच ते सांगतील. पण एक गोष्ट वस्तुस्थिती स्पष्ट आहे की 19 तारखेला या दुसऱ्या बालकाला ॲडमिट केल्यानंतर KEMमध्ये त्याच्यानंतर मग पहिला मृत्यू अनैसर्गिक
होता हे समोर आलेलं आहे. त्यामुळे ज्या डॉक्टरनी क्लीन चिट दिली नैसर्गिक मृत्यूची त्याच्यावरती सुद्धा मी चौकशीची आणि कारवाईची मागणी जशी केलेली आहे, तसंच त्याचे आई वडील जर का बोलत नसतील की काय बोलत असतील की त्याच्यावर काय अत्याचारच झालेला नाहीये, तर ते सुद्धा माहिती लपवतात किंवा काय हे शोधायची वेळ आली आहे. नाही, त्यांची पण चौकशी झाल्याशिवाय होऊ शकणार नाही. चौकशी त्या डॉक्टरची सुद्धा झाली पाहिजे, कारण ज्याने नैसर्गिक मृत्यू असल्याचं प्रमाणपत्र दिलं, सरळ सरळ डॉक्टरी पेशाशीच नाही माणुसकीशी सुद्धा त्याने एक प्रकारे गद्दारी केली. त्याचबरोबर आई वडिलांच्या मनात कदाचित त्या पीडित मुलाच्या एक संशयाचा फायदा देऊन सांगतोय की कदाचित भीतीच्या दहशतीच्या सावटाखाली ते सुद्धा असू शकतात. खरं आहे, दहशतीच्या सावटाखाली ते असतीलच. पण या चर्चेत वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा लक्षवेधी. लक्षवेधी चर्चेत आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती आज घडलेल्या पवईतल्या घटनेबद्दल. मी सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे येतो. अशा घटना घडल्यानंतर समाजात एक उदासीनता दिसते. ही कायदा आणि सुव्यवस्थेला किती घातक आहे? महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अशा घटना जेव्हा घडतात, मला पुन्हा एकदा तुमचा प्रश्न येऊ द्या. दीपक, महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे की अनेक प्रकारच्या ज्या केसेस अशा प्रकारच्या समोर येत असतात की आत्ताच नीलमताईंनी जी माहिती दिली ती घटना घडली तेवढीच मला अधिक धक्कादायक वाटते आहे की डॉक्टरी पेशातला एक माणूस सरळ सरळ सर्टिफिकेट देऊन टाकतो. पहिल्याच मुलाच्या बाबतीत मृत्यूनंतर जर उघडकीस आलं असतं की पोस्टमॉर्टममध्ये की त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले आणि सहज शक्य होतं हे. खरं तर जर पोस्टमॉर्टम करताना योग्य तपासणी झाली असती तर आणि केवळ सोपस्कार उरकले गेले नसते तर एक रॅकेटही त्यामागे असण्याचा संशय व्यक्त होतो. कारण तो जहीद नावाचा जो कोणी एक व्यक्ती आहे कथित त्यातला, तो कदाचित एक वेगळ्या रॅकेटचा सूत्रधार सुद्धा असू शकतो अशी एक शंका आहे. हो, नक्कीच असू शकतं. कारण आज मुंबई आणि महाराष्ट्रभरात जेव्हा आम्ही पाहतो काम करत असताना लक्षात येतं की मोठे मोठे रॅकेट आहे जे मुलांचं लैंगिक शोषण करतात. एका बाजूला मुलींचं करत आहे, त्याबरोबर मुलांचं सुद्धा करतात आहे आणि ते पुरावे नष्ट करण्याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आणि हे पाहता क्षणी असं लक्षात येते की जिल्ह्याची बालसंरक्षण समिती काय करता हा मोठा मुद्दा आहे. कारण थोड्या वेळपूर्वी या घटना म्हणजे ह्या चॅनलवर येण्याच्या आधीच मी जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांना विचारलं की ही घटना तुम्हाला कळाली का? तर त्यांनी सांगितलं की असं काही घडलंच नाही, मला काही माहीतच नाही आहे. म्हणजे आमच्या यंत्रणा किती संवेदनशील आहे हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे ज्यावेळी मुलाचं सेक्शुअल अब्यूज झालं हे तर तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्येच कळालं असतं. म्हणजे ज्यांनी विष पिल्याच्या वेळी जेव्हा हॉस्पिटलला नेलं त्यावेळी कदाचित मेडिकलमध्ये हे समोर आलं असतं. पण हे पुरावे नष्ट करण्याचं काम ज्या डॉक्टरांनी म्हणजे शासकीय डॉक्टरांनी जे केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ज्या प्रायव्हेट डॉक्टरांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले. पण हे गुन्हे दाखल करून फक्त चालणार नाही. प्रायव्हेट डॉक्टरांचा समावेश नाहीये, खासगी डॉक्टरकडे ते घेऊन गेले, त्यांच्याकडून त्यांनी ते प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. नाही म्हणजे शासकीय डॉक्टरांनी हे कसं केलं हे मोठा मुद्दा आहे. कारण आज ज्या यंत्रणा आहे, मी पुन्हा यंत्रणा काय येतोय, कारण ह्या यंत्रणा ज्या एवढ्या सुंदररित्या बनवल्यात, बालन्याय मुलांची नाही नीलमताई, बालन्याय मुलांची काळजी अधिनियम 2015 याच्या अंतर्गत ज्या यंत्रणा बनवल्या गेल्या प्रायव्हेट डॉक्टरनी केलं. नाही प्रायव्हेट डॉक्टर असलं तर माझं म्हणणं काय आहे, आक्षेप बाल संरक्षण समिती जी जिल्हा स्तरावर कार्यरत आहे त्यांच्या बाबतीत ते बोलतायत. आता नाही, दोन गोष्टी. एक की जो कायदा आपल्याकडे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे त्या कायदा फक्त का शासकीय डॉक्टरांना लागू आहे का, तो प्रायव्हेट डॉक्टरांना सुद्धा लागू आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कायद्याचं वचक हे डॉक्टरांना सुद्धा राहिलं गेलं नाहीये. नक्कीच. दुसरी गोष्ट, विशालकडे आपण जाऊया. विशाल, एक महत्त्वाचा मुद्दा जो या चर्चेत समोर आलेला आहे, हा जहीद नावाचा जो कोणी व्यक्ती आहे कथित यातला, तो नेमका कोण आहे याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? आपण सकाळपासून पोलिसांशी बोलताय, त्या विभागामध्ये त्या वस्तीत फिल्टरपाडा वस्तीत फिरताय, त्या विभागातून काही याबद्दल माहिती मिळाली आहे का? काही धागेदोरे हाती लागतात आहे का? किंवा ऑफ द रेकॉर्ड तरी पोलिसांनी काही सांगितलं आहे का? मला असं वाटतं की त्याबद्दल तुमचं उपायुक्तांशी सुद्धा बोलणं झालं की शक्य असेल तर आपण उपायुक्तांशी झालेली तुमची बातचीत सुद्धा थेट ऐकूया. आता माझ्याबरोबर DCP नमिता रेड्डी सर आहेत. रेड्डी सर, पवईमध्ये गुन्हा दाखल झाला, नेमका गुन्हा काय आहे? तो सेक्शन 377 आणि पोक्सो ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक विक्टीम आहे, त्याच्या वडिलांनी जो फिर्याद दिली त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. तर 2 मुलं होती. आता समजतं की काही मुलाने वडिलांनी तक्रार दाखल केली. तक्रार काय त्यांची? ती तक्रार अशी आहे की त्या मुलाला त्यांनी एका व्यक्तीने
सेक्शुअली असॉल्ट केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते मुलांनी घाबरून जाऊन विष प्राशन केलेलं आहे आणि त्याच्या मित्रांनीसुद्धा केलं होतं असं ते सांगतात. तर त्याबद्दल अधिक चौकशी आपण करीत आहोत. काय डाऊटफुल लोक आहेत, त्या नाव समजली आहे काय? संशयित व्यक्ती एकाचं नाव सांगितलेलं आहे, तर त्याचा शोध घेणं सुरू आहे. नेमका हा कोण आहे आणि काय करतो त्यावर. ह्या प्रकारात आपण टीम बनवली आहे काय वेगवेगळ्या? पोलीस स्टेशनचे जे आहेत 4 टीम असे ACP साकीनाका आणि PI पोई यांच्या देखरेखखाली सर्व टीम्स काम करीत आहेत. मुलाची काय मेडिकल रिपोर्ट आली आहे काय बाबत? सध्या आणखी ते प्रतीक्षेत आहेत. जसे रिपोर्ट प्राप्त होईल त्याच्यानुसार कारवाई केली. मुलाची तब्येत कशी आहे आता? तब्येत आहे, त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. तर ते त्याच्याबद्दल डॉक्टर्स व्यवस्थित सांगू शकतील, पण क्रिटिकल आहे असं सांगण्यात आलं. हे होते DCP रवींद्र रेड्डी सर यांच्यानुसार आता तपास सुरू आहे आणि मुलाची तब्येत क्रिटिकल आहे. त्यामुळे अनिल सर, विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. विशाल, तुझ्याकडे येतोय पुन्हा एकदा. तर हे जे सगळं प्रकरण आहे आता काही धागेदोरे मिळतात का असं आपण चर्चा करत होतो. पण बघा तर अजून पोलिसांना काहीच लागलेलं नाही आहे. पोलीस अजूनही तपास करत आहेत. जहीर नाव नेमकं कोणाकोणाचे आहेत त्यांच्याची विचारपूस करणार आहेत असं मला काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ते शोध घेतल्यात नेमका जहीर कोण आहे. पण मी ते दिवसभर फिरतो आहे, इथले स्थानिक लोकांशी भेटलो आहे आणि स्थानिक लोक मुख्य मुद्दा तो मांडला आपल्या समोर तो असा येतो आहे की ह्या भागामध्ये तो थोडं विशालचे त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. नीलमताई, सातत्यानं तुम्ही अशा अत्याचारांच्या ठिकाणी जात असता, भेटत असता, पोलिसांशी अगदी प्रसंगी स्वतःचं वजन वापरून दबाव आणून सुद्धा पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता. आज सुद्धा जे तुम्ही केलेलं आहे, रुग्णालयात गेलात, पोलिसांशी सुद्धा बोललेला आहात. एकंदरीत हे जे रॅकेटपर्यंत आपण पोहोचतो आहोत, कुठेतरी एक संशय निर्माण होतो आहे की कुठेतरी एखादं रॅकेटसुद्धा अशा प्रकरणामागे असू शकतं. अशा प्रकारच्या रॅकेटच्या विरोधात कारवाईसाठी आता दीपकने सुद्धा एक बाल संरक्षण समितीचा मुद्दा चर्चेत आणला की त्यांना तर आतापर्यंत या प्रकारची माहितीच नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एक प्रकारचा निबरपणा सुद्धा काही वेळा या यंत्रणांमध्ये येताना दिसतो. मला असं वाटतं की निबरपणा म्हणता येणार नाही, परंतु व्याप्ती फार मोठी आहे. मुंबईतले आता हे पार्कसाईड किंवा हे पाडे पाहिले जर का, तर अनेक वेळेला मी तिथे गेलेली आहे अनेक वेगवेगळ्या भागामध्ये, आणि तिथे असं दिसतं की असे डोंगर आहेत काही ठिकाणी दुर्गम भागे, आणि छोट्या छोट्या भागामध्ये 5-5, 6-6 हजार लोक अशी राहतात. अशाला कोण बाहेरचा माणूस आहे, कोण अनोळखी आहे, मुलं कोणाबरोबर जातात याचं पालक मी तिच्या आईला भेटले ना, ह्यांचे म्हणजे आपल्याकडे जे आलेले पालक त्यांची पत्नी होती तिकडे. इतकी साधी लोक आहेत ना ती, की त्यांना खरं सांगायचं तर पॉक्सोन कायदा बॅड टच आणि गुड टच कळण्याच्या ते याच्यातच नाही आहेत. म्हणजे त्यांची ती तेवढी क्षमताच नाही आहे. ते इतके म्हणजे वेगळ्या दबावाखाली आहेत. त्यांना मी सांगितलं, मी फार बोलता आलं नाही, पण मी त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही सारखं रडू नका, तुम्ही स्वतःला हे करा, कारण किती वाईट वाटलं तरी डोळे उघडले आणि आई रडते म्हटल्यावरती तो मूल अजून बाळ खचून जाणार आहे की अरे आपल्याला काय झालं आहे ज्याच्यामुळे आपले आईवडील एवढे शॉकमध्ये आहेत. आणि आम्ही नेहमी पीडित मुलींच्या आईवडिलांना हे सांगतो की तुम्ही शक्य तेवढं मुलांचं मन समजून घेऊन मुलांच्या समोर ब्रेकडाऊन होऊ नका. हे जसा एक भाग आहे. तसं दुसरं मला असं वाटतं की पोलिसांचं काम मी सकाळी बोलताना तुमच्याकडे सांगितलं, मी थोडक्यात म्हणते, पण मुंबईचे निम्मी पोलीस स्टेशन्सचे लोक जे आहेत त्यांच्याबरोबर 18 तारखेला आणि काल 20 तारखेला जो दिवसभर आम्ही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये केस स्टडीज घेतल्या. सुप्रीम कोर्टाच्या लॉयर्सनी पॉक्सो कायदा आणि हे परत त्यांना समजावून सांगितलं. सायबर क्राईमवर चर्चा झाली. त्याच्यात माझ्या बहुतेक लक्षात आलं की पोलिसांपैकी 80% लोकांना काम करायची इच्छा आहे. काही तर API मुलींनी इतकी सुंदर माहिती सांगितली आणि त्या प्रत्येकीने सांगितलं आम्ही कशी काळजी घेतो. पण प्रश्न कसा आहे की पोलिसांच्या क्षमतेला समाजाचा प्रतिसाद जसं मिळणं गरजेचं आहे, तसं यंत्रणेमधला जो ढिसाळपणा आहे, हा जो मगापासून मला जुवेनाईल जस्टिस ॲक्टनुसारच फक्त डेथ सर्टिफिकेट द्यायला पाहिजे असं नाही आहे. अहो, क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे जो मृत्यू अनैसर्गिक आहे, जो मृत्यू संशयास्पद आहे, त्या मृत्यूच्यामध्ये हे पोस्टमार्टम करावंच लागतं. परंतु पोस्टमार्टम टाळण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी खाजगी डॉक्टरची मदत घेतली. आणि हे पहा, खाजगी डॉक्टरला सिम्पटमवरून कळत असतं. डिहायड्रेशन झालं तर तेवढी डेथ होण्याएवढं डिहायड्रेशन होण्याच्या जर का झालं असेल तर त्यांनी विषारी औषध घेतलं आहे आणि मग उलट्या झाल्यामुळे डिहायड्रेशन झालं असेल तर वेगळा वास येत असतो. जर का नुसतंच डायरिया आणि हे झाल्यामुळे होत असेल तर त्याच्यामध्ये तसा विषारी औषधाचा वास येणार नाही, परंतु डिहायड्रेशन झालेलं असू शकतं.
त्यामुळे ते जे खाजगी तिथली माझ्या माहितीप्रमाणे एक महिला डॉक्टर आहे दुर्दैवानी, मला फार वाईट वाटलं ऐकल्यावरती की तिनेसुद्धा खातरजमा करून सर्टिफिकेट द्यायला पाहिजे होतं, ते तिने केलं नाही, किंबहुना माहिती असून केलं नसावं, हा सगळा जो विषय. आता इथे असा प्रश्न आला आहे भोईटे माझ्यासमोर की मुंबई शहरामध्ये ज्या ज्या मुलग्यांचे असे मृत्यू होतात अकाली, त्या प्रत्येक केसमध्ये आता इन्व्हेस्टिगेशन करावं का काय, की काय प्रकारनी या मुलाला अनुभव काही आलेले आहेत वेगळे म्हणून. मग त्याच्याने सुद्धा लोक रागवून जातात की तुम्ही खूप टोकाच्या मागण्या करताय. परंतु आजकाल तुम्हाला माहिती आहे ना की छोटी मुलगी जर का दगावली पहिल्या 10 दिवसाच्या आत, तर प्रत्येक डेथचा वेगळा फॉर्म भरून द्यावा लागतो, कशामुळे तिची डेथ झालेली आहे. तसं हे 13-14 वर्षाचे मुलगे, त्यांच्यामध्ये आपल्याला शिक्षकांमार्फत मी तर म्हणीन आणि मुलांच्या मार्फत जागृती जशी पोचवली पाहिजे, तसं पोलिसांनी सुद्धा, आम्ही पॉक्सो आणि सगळी जेव्हा माहिती दिली त्यावेळेला एक आमच्या गोष्ट लक्षामध्ये आली की पोलिसांपैकी जे यंग लोक आहेत, तरुण आहेत, कॉन्स्टेबल्स आहेत, इन्स्पेक्टर्स आहेत, त्यांना खूप ह्या कायद्यांचा आधार वाटतोय. आणि आम्ही प्रश्न विचारला की किती दिवसात चार्जशीट दाखल झालं पाहिजे, तर अनेकांनी सांगितलं की आम्हाला 15 दिवसात चार्जशीट दाखल झालं पाहिजे. इथे सुद्धा आरोपी पकडण्यासाठी शिकस्त चालली आहे. पण इथे मला असं वाटतं की स्थानिक लोक जे आहेत तिथे राहणारे, त्यांची मदत फार पोलिसांना महत्त्वाची आहे. कारण शेवटी असं आहे की किती म्हटलं तरी पोलिसांच्या खबऱ्यांपेक्षा सुद्धा सामान्य लोकांना जी माहिती असते आणि सामान्य माणसाची ही शक्ती, म्हणजे वाटते सामान्य माणूस जर यात जागून उठला तर खूप काही होऊ शकेल. होतंय कसं की माझ्या घरात घडत नाही, माझ्या बाबतीत घडत नाही, तोपर्यंत मला पडलेली नसते. आपला हाच अप्रोच सर्वांचा, तुम्हा सर्वांचाच. म्हणजे आज एवढी मोठी घटना, मुंबईला हादरवणारी घटना, महाराष्ट्राला हादरवणारी घटना, मान खाली घालणारी घटना आपल्या मुंबईतल्या पवई या तलावा शेजारील फिल्टरपाडा ही वस्ती मुद्दामून मी सांगतोय कारण आत्ताच निलमताईंनी जे वर्णन करून सांगितलं की डोंगराजवळची तशीच आहे ती आरे कॉलनीच्या जवळची बेकायदेशीररित्या एकेकाळी वसलेली, आता अधिकृत झालेली एक मोठी झोपडपट्टी, जिथे गावावर रोळवून टाकलेली सुद्धा काही क्रिमिनल एलिमेंट्स जाऊन ज्यांनी आश्रय घेतला अशा प्रकारची की एका बाजूला संपूर्णपणे आरेचं जंगल, दुसरीकडून तलाव आणि तिसरीकडून एक छोटासा अरुंद रस्ता जो आरे कॉलनीतून जातो, आपण जिथं निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायला जातो तो हा भाग, तिथं हे घडत असताना कदाचित माध्यमांमध्ये सुद्धा आज जय महाराष्ट्र सोडून इतर कुठच्याही मराठी चॅनलचं तसं म्हणावं तसं लक्ष गेलं असं वाटत नाही. कारण कधी कधी अप मार्केट डाऊन मार्केट हे प्रकारसुद्धा आडवे येत असतात न्यायाच्या लढाईत. त्यामुळे खैरलांजी असो, कोपर्डी असो किंवा आता फिल्टरपाड्याची घटना असो, जोपर्यंत समाजमन पेटून उठत नाही, प्रत्येक वर्ग, मग ती प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा माध्यमंसुद्धा आपली जबाबदारी पार पाडत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या विकृती, वखवकत्या विकृती ज्या आहेत त्या फोफावत तर जातील असं वाटतं. खरं आहे, आपल्याला ही चर्चा सुरू ठेवायला आवडलं असतं, पण वेळेअभावी आपल्याला आज इथेच थांबायला लागतं आहे. आणि केवळ कायद्यानं ही विकृती संपेल किंवा नियंत्रणात येईल असं शक्य नाही आहे. त्यासाठी आवश्यक आहे ती सामाजिक जागरणाची. आपण सर्वांनी सजगतेनं हे खरं तर प्रयत्न केले पाहिजेत. एक प्रकारे जागता पहारा देखील ठेवला पाहिजे, तर या विकृतीला आळा बसू शकेल. लक्षवेधी चर्चेत आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत डॉमिनोज पिझ्झा. जेव्हा मनात येईल डॉमिनोज.